छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून आम्हीच जिंकून येऊ असा दावा शिवसेनेच्या दोन्ही गटांनी केलाय। लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरेंच्या नावाची चर्चा आहे। दरम्यान या दावेदारीत गेल्या निकालाची आकडेवारी काय सांगते पाहूयात हा रिपोर्ट। हा गड शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे। मागच्या वेळेस निसटता पराभव कोणी केला असेल, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी 2 वेळेस मी आमदारकी सुद्धा या ठिकाणी लढलो होतो। त्यामुळे हा बालेकिल्ला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे आणि आम्ही सर्वजण माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतो। त्यामुळे हा गड कोणी म्हणजे हिसकावून घेऊ शकत नाही। खैरेंना त्यांनी किती वल्गना केल्या तर तुम्हाला सांगतो, खैरे हा 2 लाखाच्या पुढे पडणार आहे। कारण खैरेला जर उमेदवारी भेटली तर मला वाटतं 2-2.5 लाखाच्या फरकानं इथं शिंदे साहेबाचा खासदार निवडून आल्याशिवाय राहणार। 2 लाखाच्या लीडनं तुम्ही खासदार व्हाल असं तुम्हाला म्हणायचं होतं? मला देऊ कोणाला देऊ, पण शिंदे साहेबाचा खासदार होणार आहे। शिंदे साहेबाचा खासदार होणार आहे एवढं मी आपल्याला 100% सांगतो। आज जे मला विचारलं हेच तुम्ही निकाल लागल्यावर मला विचारा। 2019च्या लोकसभा निवडणुकीत MIMचे इम्तियाज जलील यांना 3,89,042 मतं, शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना 3,84,550 मतं, तर अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांना 2,83,798 मतं पडली। तर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांना 91,789 मतं मिळाली। यामध्ये 4,492 मतांनी जलील यांचा विजय झाला। विभागानुसार कुणाला किती मतदान होतं हे पाहिल्यास संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामध्ये कन्नड, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर पूर्व, वैजापूर आणि गंगापूर हे मतदारसंघ येतात। कन्नडमध्ये गेल्यावेळी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना 73,988 मतं मिळाली। अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांना 69,374, MIMच्या इम्तियाज जलील यांना 34,264, तर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांना 11,185 मतं मिळाली। संभाजीनगर मध्यमध्ये खैरेंना 50,327, हर्षवर्धन जाधवांना 30,210, जलील यांना 99,450, तर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांना 14,155 मतं मिळाली। संभाजीनगर पश्चिममध्ये खैरेंना 77,274, हर्षवर्धन जाधवांना 38,087, जलील यांना 71,239, सुभाष झांबड यांना 15,595 मतं मिळाली। तर संभाजीनगर पूर्वमध्ये खैरेंना 55,417, हर्षवर्धन जाधवांना 25,619, जलील यांना 92,347, तर सुभाष झांबड यांना 14,096 मतं पडली। गंगापूरमध्ये चंद्रकांत खैरेंना 60,082, हर्षवर्धन जाधवांना 64,393, जलील यांना 50,023, तर झांबड यांना 12,781 मतं पडली। वैजापूरमध्ये बघायचं झालं तर चंद्रकांत खैरेंना 66,671, हर्षवर्धन जाधव यांना 55,554, जलील यांना 35,462, तर झांबड यांना 23,876 मतं पडली। चंद्रकांत खैरे हे कन्नड, संभाजीनगर पश्चिम आणि वैजापुरात लीडवर राहिले। इम्तियाज जलील संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व या विभागात पुढे होते, तर गंगापूरमध्ये हर्षवर्धन जाधव हे आघाडीवर राहिले। गेल्यावेळी हर्षवर्धन जाधवांना पडलेली मतं ही संभाजीनगरचा खासदार ठरवण्यामध्ये निर्णायक ठरली होती। यावेळी शिवसेनेचेच 2 गट आहेत, राष्ट्रवादीचेही 2 गट, त्यामुळे संभाजीनगरचा निकाल सर्वाधिक रंजक असा ठरेल। दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।